नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि उत्तर प्रदेशातील जोहर विद्यापीठ प्रकरणाच्या निषेधार्थ धुळ्यात आझाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. क्युमाइन क्लब परिसरात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू होतं नीट पेपरच्या विषयी, त्यांच्यावरती झालेला अमानुष हल्ला आणि आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नगीना सांसद ॲडव्होकेट चंद्रशेखरभाई आझाद यांनी तिथं जाऊन पाठिंबा दिला व तिथे सांगितलं 20 तारखेला अनशन आणि त्याच्या पुढे संसदच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ त्यांनी अनशन चालू ठेवलेलं होतं. आणि पूर्ण भारतात त्यांनी एक जाहीर केलं की 25 तारखेला आझाद समाज पार्टी व भीम आर्मी यांनी स्थानिक लेवलला आपलं आंदोलन करायचं आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यातून 30 जिल्ह्यांमध्ये सक्रिय पार्टीचे आंदोलन सुरू आहे. मी उत्तर महाराष्ट्र प्रभारी असल्या कारणाने जळगाव, नंदुरबार, धुळे, नगर आणि आज धुळे जिल्ह्यामध्ये इथे धुळे जिल्हा अध्यक्ष संजयजी चव्हाण रावण यांच्या अध्यक्षतेखाली आज इथे आंदोलन चालू आहे. पण आज या आंदोलनामध्ये शिक्षण मंत्रीचा राजीनाम्याची मागणी केलेली आहे. नीट पेपर ज्या दिवसापासून ते शिक्षण मंत्री झाले त्या दिवसापासून 2021ला त्यांनी शिक्षण मंत्री पदभार स्वीकारला. 2021-24मध्ये नीट पेपर फुटी झालेला आहे. त्यानंतर 24 नंतर 22मध्ये सुद्धा CUT पेपर फुटी झालेला आहे. त्यानंतर 2021मध्ये जी मेन्स पेपरचा सुद्धा फुटलेला आहे. त्यानंतर 2025-26मध्ये नीट परत PG आणि जे केंद्र बोर्ड आहे CBSE त्यामध्ये सुद्धा धांदल झालेली आहे. आणि लाजिरवाणी गोष्ट एक आहे की त्या बोर्डाच्या परीक्षाला 10वी ते 12वीच्या पोरांनी बुडवून काढलेला आहे, म्हणजे त्याचा उलगडा काढलेला आहे. या गोष्टीवरती जर त्यांनी राजीनामा नाही दिला आणि पंतप्रधानांचं मौन राखून आहेत आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी तिथे आंदोलन केलं त्यांच्यावरती अमानुष हल्ला करण्यात आलेला आहे, म्हणून आमच्याकडून या सरकारचा निषेध केला जातो. आणि पंतप्रधानांचा जर केंद्रीय मंत्री तो जो आहे शिक्षण मंत्री जर देत नसेल तर माननीय नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.